स्वराज्याचा अविभाज्य भाग असलेली कोकण किनारपट्टी जर ताब्यात राहायची असेल तर सिंधुसागर आत्ताची ओळख असलेला अरबी समुद्र ताब्यात राहिला पाहिजे आणि जर तो ताब्यात राहायचा असेल तर जंजिरा किल्ला स्वराज्यातच हवा। स्वराज्याचा प्रत्येक मावळा, प्रत्येक सरदार, प्रत्येक नाईक, सरसेनापती असू दे किंवा खुद्द छत्रपती असू दे, प्रत्येकाचं जीवित कार्यच होतं स्वराज्यामध्ये की कुठल्याही परिस्थितीत जंजिरा स्वराज्यात आलाच पाहिजे। छत्रपतींचं तर अधुरे स्वप्नच होते राहिले जंजिरा स्वराज्यात घेण्याचे। 6 वेळा प्रयत्न करूनही, अथक परिश्रम करूनही, लाय पाटलांनी जीवावरचा खेळ करूनही स्वराज्यामध्ये जंजिरा काही आला नाही। भरपूर मोहिमा फसल्या पण स्वराज्याने हार नाही खाल्ली। मग शिवराय छत्रपतीचं निधन झाल्यानंतरही स्वराज्यात जंजिरा किल्ला घेण्याचे प्रयत्न शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनीही तसेच चालू ठेवले। पुरती कारण मीमांसा करून जंजिरा किल्ला का जिंकता येत नाही, कुठे आपण कमी पडतोय याची पूर्ण कारण मीमांसा करून छत्रपती संभाजीराजांनी यावेळेला नेमणूक केली ती कोंडाजी बाबा यांची जंजिरा फतेह करण्यासाठी। कोंडाजी फर्जंद हाच तो लढवय्या ज्याने दस्तूरखुद पन्हाळासारखा अवघड किल्ला फक्त 60 मावळ्यांनीशी जिंकून घेतलेला जवामर्द। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत अखंड स्वराज्यनिष्ठा, कोंडाजी फर्जंद ते कोंडाजी बाबा असा स्वराज्यनिष्ठेचा अखंड प्रवास। कोणताही किल्ला इतिहास काळात लढवला जायचा तोच मुळीत तोफखान्याच्या जोरावर, तोफांच्या दारुगोळ्यांच्या साह्याने किल्ला लढवला जायचा। जर तोच दारुगोळा उडवून दिला तर किती वेळ जंजिरा किल्ला तरेल, हाच विचार केला तो शिवपुत्र संभाजी महाराज यांनी आणि कामगिरी दिली गेली ती पन्हाळा जिंकणाऱ्या कोंडाजी फर्जंद याच्यावर अखंड जोखमीची आणि जीव धोक्याची कामगिरी होती ही। स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या हितासाठी एक शत्रू जर कायमचा नष्ट झाला तर अशी जीवावर बेतणारी कामगिरी ही हसत हसत उचलली ती कोंडाजी फर्जंद यांनी। छत्रपती संभाजी महाराजांशी बिनसलं असं सांगून कोंडाजी बाबा दाखल झाले ते सिद्धीच्या गोटात, अक्षरशः वाघाच्या गुहेतच। ध्येय एकच, जीवन उद्दिष्ट एकच, कुठल्याही परिस्थितीत जंजिरा किल्ला स्वराज्यात आला पाहिजे आणि जर तो यायचा असेल तर जंजिरा किल्ल्यावर असलेली दारूची कोठारे कुठल्याही परिस्थितीत युद्ध चालू व्हायच्या अगोदर उडवायचीच। यासाठी हर प्रयत्नांनी कोंडाजी फर्जंद यांनी नवाबाचा, सिद्धी नवाबाचा विश्वास संपादन केला आणि सुरुवात केली जय मल्हार करायची, दारुगोळ्याची दिवाळी करायची। अत्यंत पहाऱ्यात असायची ही दारुगोळ्याची कोठारे, पण दिवस ठरला, वेळ ठरली आणि सर्व काही झालेही, पण स्वराज्याच्या पाठी पुन्हा एकदा दुर्दैव आणि परिस्थिती आड आली आणि परत एकदा स्वराज्यात सामील होता होता जंजिरा तसाच अजिंक्य राहिला। काही का होईना कोंडाजी बाबा पकडले गेले। कसे या बाबतीत इतिहासकारात मतभेद आहेत। काही म्हणतात एका दासीच्या चुकीमुळे, दासीच्या गद्दारीमुळे ते पकडले गेले, पण हे खरे वाटत नाही। कोंडाजी बाबासारखा स्वराज्याचा निष्ठावान सरदार मोहिमेवर असताना दासी, बटीक आणि कलावंतीन ठेवेल, शक्यच नाही। स्वराज्यात दासी, बटीक आणि कलावंतीन ठेवायला मोहिमेच्या वेळेला सक्त मनाई होती स्वराज्यात छत्रपती शिवकाळापासून। काही म्हणतात की कोंडाजी बाबांच्या काही सरदारांनी, माणसांनी गद्दारी केली। काहींचे म्हणणे काही का असेना पण स्वराज्यात जंजिरा किल्ला सामील स्वराज्याचा होऊ मात्र शकला नाही, कारण काहीही असू दे। कोणतीही दयामाया न दाखवता सिद्धींनी कोंडाजी बाबा आणि त्यांच्या माणसांची डोकी उडवली आणि दिली किल्ल्यावरून फेकून। कशा करता तर पुढे मराठ्यांच्या दहशत राहावी म्हणून। आजही आपण जंजिरा किल्ल्याचे बुरुज पाहताना ही आठवण, कोंडाजी बाबांची आठवण नक्की ठेवूया। याच कुठल्या तरी बुरुजावरनं स्वराज्याच्या कामी
अमर झाला, शहीद झाला तो कोंडाजी बाबा फक्त आणि फक्त जंजिरा किल्ला घ्यायचाच या ईर्षेने पेटलेला सच्चा वीर. किल्ल्यावरील दारूची गोठारे पेटली रे पेटली, उडाली रे उडाली की इथून जोरदार हल्ला करून किल्ला ताब्यात घ्यायचाच याच प्रयत्नात असलेले छत्रपती संभाजी महाराज. पण कोंडाजी फर्जंदाच्या मृत्यूची बातमी लागताच छत्रपती संभाजी महाराज आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवले. साठी छत्रपती संभाजी महाराजांनी धाडसी आणि आक्रमक असा बेत रचला. कोणाला कल्पनाही येणार नाही अशा प्रकारचा बेत होता तो म्हणजे राजपुरीची पूर्ण खाडीच बुजवायचा आणि पायदळाच्या मदतीने जंजिरा किल्ला घेण्याचा. अत्यंत धाडसी असा प्रयत्न पूर्णत्वास मात्र गेला नाही, कारण पुन्हा एकदा परकीय, परधर्मीय आणि क्रूर सत्ताधीशांच्या मदतीला त्यांचेच भाईबंद धावले. जे परकीय, परधर्मीय आणि अत्याचारीही होते. त्यांना कुठल्याही परिस्थितीत स्वराज्यात जंजिरा सामील होऊन द्यायचा नव्हताच. मावळ्यांची आणि मराठ्यांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दहशतच अशी होती की मोगलांच्या कुठल्याही सरदारात पाणीच नव्हतं की त्यांनी येऊन स्वराज्याविरोधात युद्ध करायचं. त्याच्याकरता कोणाला यावं लागलं तर इतिहासकार ज्याचा उल्लेख सर्वशक्तिमान मुघल सम्राट म्हणून करतात त्या औरंगजेबाला स्वतः यावं लागलं इथपर्यंत. कशा करता तर एक छोटासा जलदुर्ग जंजिरा वाचवण्यासाठी. याचवरून स्पष्ट होते की जंजिऱ्याचं महत्त्व किती होतं. स्वराज्याच्या गळ्यालाच नख लागले जाते म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना परत फिरावे लागले. प्रत्येक वेळी सल ठेवूनच स्वराज्याचे जंजिरा घेण्याचे स्वप्न अधुरे राहिलेच. पोर्तुगीज, डच यांनी याही वेळी मोलाची कामगिरी बजावली. ती म्हणजे जंजिरा किल्ला अजिंक्य राहण्यासाठी जो दारुगोळा लागतो, तोफांसाठी अन्नधान्य, लाकूड फाटा यांची प्रत्येक वेळेला आणि भरभरून मदत केली ती सिद्धीला नेहमीप्रमाणे. या सर्व परकीय, परधर्मीय आणि क्रूर सत्ताधीश, आरमारी सत्ताधीश असलेल्या पोर्तुगीज, डच, ब्रिटिश यांनी नेहमी स्वराज्याच्या शत्रूंनाच मदत केली. ज्यायोगे स्वराज्याचे मोठे नुकसान होईल आणि कुठल्याही परिस्थितीत स्वराज्यात जंजिरा किल्ला जाणार नाही. कारण जर तो गेला तर हेही जिवंत राहणार नाहीत, यांचंही अस्तित्व राहणार नाही, हेही त्यांना पक्के ठाऊक होते. जंजिरा किल्ला जिंकण्यास जरी स्वराज्याला अपयश आलेले असले तरी पण मोगल असतील किंवा सिद्धी असेल यांना फक्त आणि फक्त जंजिऱ्यापुरताच रोखण्याचं काम मात्र स्वराज्यातील दिलकश आणि दिलेर मावळ्यांनी केलेच.